उमरेड नगर परिषद चुनाव 2025 दिनांक 2 दिसंबर को होने जा रहा है। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के विधायक श्री संजय मेश्राम से बीसीएन न्यूज के संवाददाता अनिल धनविजय ने अनेक महत्वपूर्ण उमरेड के विकासात्मक सवाल पर संवाद साधा। उन्होंने कहा, भलाई उमरेड के नगर परिषद में पिछले समय हमारी सत्ता नहीं थी, परंतु इस बार कांग्रेस की उम्मीदवार सुरेखा गंगाधर रेवतकर अध्यक्ष पद की उम्मीदवार है। यही चुनकर आएगी, यह आशा विधायक मेश्राम ने संवाददाता से कही है। उनसे ट्रैफिक पार्किंग, धूपकाले में गंदा पानी, नल को आने पर महिलाओं की समस्या, रिपीट, उनसे ट्रैफिक पार्किंग, धूपकाले में गंदा पानी, नल को आने पर महिलाओं की समस्या, रोड, स्पीड ब्रेकर, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अर्धाकृत पुतला, ब्रांस का पूर्णाकृति पुतला बनाने की समस्या, गांधी सागर गांव तालाब में पहले बोटिंग की व्यवस्था को पुनः शुरू करने तथा नगर परिषद उमरेड आर्थिक तिजोरी खाली होने के सवाल विधायक से पूछने पर उन्होंने बताया, स्वयं कई सवाल विधानसभा में रखे हैं। करोड़ों रुपए सड़क निर्माण के लिए लाए हैं। पानी की समस्या, पार्किंग व्यवस्था, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का पूर्णाकृति प्रतिमा तथा गांधी सागर तालाब की समस्या, यही हमारी पार्टी की उम्मीदवार सौ सुरेखा गंगाधर रेवतकर तथा सभी पार्षदों चुनकर देने पर हल करूंगा। मैं विधायक उमरेड से हूँ। मेरा कर्तव्य है उमरेड कुही भिवापुर का विकास करना। मेरा पूरा प्रयास करूंगा। यह चर्चा हमारे संवाददाता अनिल धनविजय से की है। आता आपण आमदार काँग्रेस, खासदार काँग्रेस, हे सगळं काँग्रेसचा आणि तुम्हाला असं वाटतं असेल ना, नगराध्यक्ष या शहरामध्ये काँग्रेसचा व्हायचं तरी आपण प्रतिष्ठित, पण नगराध्यक्षासाठी सुरुवाती इटनकरची मिसेस शोभिता इटनकर आणि गंगाधर रेवतकर हे दोघंच, त्यामध्ये तुम्ही येत असेल भाजपमध्ये जसे हे झालेले आहे तुम्ही कसे आपल्या याच्यामध्ये भांडण नाही, ते पण नगरसेवकाच्या याच्यामध्ये हे झालेले आहेत ते आपल्यासोबत आहेत का? तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। सगळ्यात आधी बीसीएन न्यूज वाल्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आज या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष एक संघ होऊन समोर आलेला आहे। आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी नाही आहे। आम्ही सगळे एक संघ होऊन या निवडणुकीमध्ये पुढे जातो आहे आणि हे तुम्हाला आमच्या जे आलेले आहेत, सभा झालेले आहेत, सगळ्या ठिकाणी दिसून आलेलंच आहे। आणि त्याच्या उलट आज भारतीय जनता पक्षामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे, त्यांचे 2-3 लोक उभे आहेत आणि त्यांच्या नगरसेवकांमध्ये सुद्धा खूप बंडखोरी आहे। यामुळे हा विषय त्यांच्या पक्षाचा आहे, ते बघत बसतील। आम्ही एक संघ आहोत, आम्ही एक संघ लढतोय आणि म्हणून विजय निश्चितच आमचा आहे असं मी समजतो। याच्या आधी आपल्या काँग्रेसचे नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर होते आणि नंतर भाजपचे सरकार आले, पण उमरेडमध्ये पार्किंग, रोड आणि नाल्यांचे आणि काही विद्युत ठिकाणी समस्या आहे, त्या सोडण्यासाठी आपण आमदार बनवून आणि जरा निवडून आले नगराध्यक्ष म्हणून तर आपल्या पक्षाची काही धरण बघा, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे। विकास सतत चालत असतो। तुम्हा सगळ्यांना बघितलं असेल की मुळक साहेब जेव्हा राज्यमंत्री होते आणि आमदार होते तेव्हा एवढ्या मूलभूत सुविधा इथं उपलब्ध झाल्या, याच्यामध्ये कोणाचाही दुमत नाही आहे। आणि आज परत त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची इथं सरकार, आपल्या नगर परिषदेमध्ये सत्ता होती, त्यानंतर राज्यामध्ये सत्ता होती, आमदार त्यांचा होता, पण त्यावेळेस कोणता विकास झाला हा प्रश्न जनता आता त्यांना विचारायला लागली। आणि म्हणून आमदार महोदय मला हे सांगा, आतापर्यंत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळा होता, नंतर स्थलांतर करून इकडे नवीन ठिकाणी बसवण्यात आला तहसीलच्या बाजूला, परंतु याआधी नगर परिषदेला आम्ही माहिती मागितली, ती आमच्याकडे आहे, ठराव पास झालेला आहे, बांधच्या पुतळा बसवणार होते, अजून बसवलं नाही, तर ते तुमच्या काळामध्ये हा बांध पुतळा बसवण्याचा प्रयत्न होईल का? बाबासाहेब हे पूर्ण देशाचे एक प्रेरणास्थान आहे। त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून हा देश इथं चालतो आहे आणि त्यांच्या पूर्णकृतीचा जो पुतळा आहे तो जर ठराव पास झाला असेल तर तो पूर्णपणे होईलच, याच्यामध्ये दुमत नाहीच आहे। आज बाबासाहेबांच्या विचाराचे लोक आज एकत्र येऊन लढतोय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार म्हणून निवडून आलो
यातून हे दिसतं की ही जी विधानसभा आहे ही काँग्रेसमय आहे, काँग्रेसमय होती, आहे आणि पुढेही राहणार आहे. आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये आम्ही इथं आपली सत्ता बसवू. राहिला प्रश्न सरकार कोणाची आणि पैसे कुठून आणायचे आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पैसे आणायचा पाठपुरावा ज्या पद्धतीने करावा लागतो त्याच्यामध्ये मी सक्षम आहे. आणि याचं एक उदाहरण म्हणजे आज 80 कोटीचा एक सिंगल रोड 11 किलोमीटरचा आम्ही सीआरएफच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आज डीएमएफ मधून, डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड मधून आपल्याकडे 200 कोटीचा फंड उपलब्ध असतो. त्यात जास्तीत जास्त फंड आणून या नगरीचा विकास करण्याचा मानस माझा आहे. तर आमदार महोदय, उमरेडमध्ये कित्येक वर्षापासून देवराजी फिल्टर बसवण्यात आले होते. उन्हाळ्यामध्ये महिलांना खूप पाण्याचा त्रास होतो. फिल्टर नाहीये ते पाहिजे रेतीमध्ये साफ करायचं. तर पिवळं पाणी आणि काळा कुठलं पाणी येते यासाठी आपण काय प्रयत्न करा. बघा काय असतं, ही जी भाजपाची सरकार आहे यांना जनप्रतिनिधीच्या माध्यमातून लोकशाही चालवायचीच नाही. म्हणून मागच्या 5 वर्षापासून हे निवडणुका पुढे ढकलण्यात येत होत्या. कोर्टाचा दणका बसल्यानंतरच त्यांनी ही निवडणूक इथं घेतलेली आहे. आणि मग प्रशासनाच्या माध्यमातून जेव्हा आपण कारभार करतो तेव्हा मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होतच होतं. कारण ते जबाबदारी नसते लोकांच्या समोर किंवा लोकप्रतिनिधींच्या समोर. आज जशी ही सत्ता बसली, मेंटेनन्सचा काम आणि मेंटेनन्सचा काम कसं असतं, कुठे लिकेजेस असतात ते आपल्या जे सँड चेंज करायची असते, ही जी प्रक्रिया आहे हे ताबडतोब पारित करून आम्ही या नगर परिषद उमरेडच्या जनतेला स्वच्छ पाणी देण्याचा आमचा पहिला निर्धार आहे, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो. आमदार महोदय, मला हे सांगा, उमरेडमध्ये बेरोजगारी आहे, हा तुमच्या स्टेट लेवलचा प्रश्न आहे. पण नगर परिषदच्या माध्यमातून आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की कळते चर्चा आहे जनतेमध्ये की फंड खाली झालेला आहे. तर याच्याने आवक काय असेल नाही समजा हे आले तर उमरेडच्या विकासाच्या दृष्टीने आपण फंड कसा काय होणार आणि विकास करणार. जसं मी तुम्हाला सांगितलं, डीएमएसच्या माध्यमातून अनेक फंड आहेत आणि योजनेकरता फंड अवेलेबल असतो. पण ज्या पद्धतीने जे आर्थिक नियोजन भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक नियोजन पूर्ण चुकलेलं आहे. आणि ही बाब मी इथंच नाही, मी सभागृहामध्ये बोलून चुकलेलो आहे. मी त्यांना सांगितलं की साहेब, तुम्ही म्हणता की डबल इंजिनची सरकार आहे आणि तुम्हीच आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून 12,000 कोटीचा फंड मागच्या वर्षी आणू शकले नाही. त्याच्या आधीच्या वर्षामध्ये त्यांना 1,51,000 कोटीचा सेंट्रल ग्रांट इन एड मिळालेली होती आणि मागच्या वर्षी फक्त 1,39,000. आणि दिस इज ऑन रेकॉर्ड, म्हणजे हे आपल्या सभागृहाच्या पटलावरती बोललेलो आहे. आणि म्हणून तुम्ही आणू शकत नाही आणि त्यामुळे इथं ज्या काही योजनेकरता पैसा आहे ते आम्ही इथं आणू, पाठपुरावा करू आणि कोणत्याही पैशाची आपल्याला अडचण होणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. उमरेडला सौंदर्यीकरणाचा पण हा मुद्दा आहे. गाव तलावामध्ये आधी बोटिंगची व्यवस्था होती. गावातील नागरिकांच्या मुलांना, स्त्रियांना, पुरुषांना हे होत होतं की त्याच्यामध्ये बोटिंग वगैरे होत होती, मनोरंजन होतं आणि वृद्धांना आणि बालकांना मनोरंजन होत होतं. आता ह्यामध्ये बोटिंग वगैरे असं उमरेडच्या लोकांना असे सौंदर्य करण्यासाठी कोणते प्रयत्न करावे. बघा, प्रशासन असल्यामुळे अनेक गोष्टींवरती दुर्लक्ष झालेलं आहे, हे मी मान्य करतो. आणि म्हणूनच प्रशासनाकडून जे काही दुर्लक्ष, असं मेंटेनन्स फिल्टर प्लांट आहे, आज साफसफाई आहे, आज लोकांना पाणी बरोबर मिळत नव्हता, ते सगळ्या गोष्टींवरती ताबडतोब लक्ष देऊन आम्ही ही जी बोटिंगची प्रक्रिया आहे ते आल्याबरोबर सुरू करू, असं जाहीर निवेदन या तुमच्या माध्यमातून मी जनतेकडे करतो. धन्यवाद.